दुधी भोपळ्याचे धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे तुम्ही पाहू शकता 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहे. त्याचबरोबर मी इथे 1 ते दीड चमचा जिरे घेतलेले आहेत. त्यानंतर ओवा घेतलेला आहे. तसेच मी इथे काही हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे दुधी भोपळा पण घेतलेला आहे. चला मग नेक्स्ट स्टेपकडे. सर्वात अगोदर मी इथे आता दुधी भोपळा घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर त्यावरची मी साल काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि आता मी एक किसणी घेणार आहे आणि किसणीच्या साहाय्याने मी दुधी भोपळा छानपैकी बारीक किसून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असा चांगला बारीक असा किसून घ्यायचा. चला तर मग आता आपला इथे दुधी भोपळा छानपैकी किसून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आता त्यानंतर मी इथे एक चाळणी घेणार आहे आणि चाळणीच्या सहाय्याने मी आता तिन्ही पिठं जे आपण घेतले होते ते मी आता चाळून घेणार आहे. सगळ्यात अगोदर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते छानपैकी चाळून घेणार आहे. त्यानंतर मी आता इथे बाकीची उरलेली 2 पिठं घेणार आहे. ज्वारीचं आणि बेसन पीठ असे मी दोन्ही पीठ घेऊन छानपैकी चाळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी चांगलं चाळून घ्यायचं आणि आता चाळून घेतल्यानंतर मी हे साईडला ठेवून देणार आहे. त्यानंतर मी इथे एक आता खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये मी थोडेसे लसूण घेतलेला आहे. तो छानपैकी आता बारीक करणार आहे आणि बारीक वाटता वेळेस मी त्यामध्ये जिरे घालणार आहे. तुम्ही पाहू शकता 1 ते दीड चमचा मी जिरे घातलेले आहेत. जिऱ्याने आपल्या धपाट्याला छान टेस्ट येते. त्यानंतर आता मी इथे हे बारीक वाटून घेतलेले आहे आणि ते आता मी काढून घेत आहे. एका बाउलमध्ये काढून घ्यायचे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट. त्यानंतर मी त्याच खलबत्त्यामध्ये आता हिरवी मिरची घालणार आहे आवश्यकतेनुसार. तुम्हाला किती तिखट धपाटे बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची घेऊ शकता. आणि हिरवी मिरची घेतल्यानंतर मी त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर घालून थोडंसं मीठ पण घालणार आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर हे छानपैकी मी आता बारीक वाटून घेणार आहे. मीठ घातल्यामुळे आपली हिरवी मिरची लवकर वाटल्या जाते. चला मग आता छानपैकी आपण बारीक वाटून घेऊया. इथे आपलं आता हिरवी मिरची छान वाटून झालेली आहे. ती पण मी एका बाउलमध्ये आता काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इतकी बारीक अशी वाटून घ्यायची. चला तर मग आपण आता नेक्स्ट स्टेपकडे वळूया. आता मी इथे 3 प्रकारचे जे पीठ होते ते घेतलेले आहे आणि आता त्या पिठामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची वाटून घेतलेली आणि त्याचबरोबर मी आता इथे घालणार आहे लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट होती आपण वाटून घेतलेली ती घालणार आहे. त्याचबरोबर मी आता इथे अर्धा चमचा हळदी पावडर घालणार आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी इथे चवीनुसार आता मीठ घालणार आहे आणि मीठ इथे थोडंसं जपून घालायचं कारण आपण हिरवी मिरची वाटून घेत होतो त्यावेळेस पण आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं. त्यानंतर आता आपल्या धपाट्याची चव अजून वाढवण्यासाठी मी यामध्ये घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि ओवा घालणार आहे. 1 मोठा चमचा ओवा घ्यायचा. तो हातावरती छानपैकी मॅश करून घ्यायचा, असा चोळून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. मस्तपैकी चोळून घ्यायचा आणि तो पिठामध्ये घालायचा आणि हे सर्व जिन्नस छानपैकी आता मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये. तुम्ही पाहू शकता. छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि पाणी घालत मी छानपैकी याची कणिक मळून घेणार आहे. आपण जशी रेग्युलर चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीमध्ये कणिक मळून घ्यायची आणि पाणी घालता वेळेस थोडं काळजीनेच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि आता मी या पिठामध्ये थोडंसं तेल पण घालणार आहे. तुम्ही पाहू शकता तेल घालून झाल्यानंतर छानपैकी कणिक मी परत मिक्स करून घेणार आहे. तेलामध्ये छानपैकी मळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आणि आता मळून घेतल्यानंतर मी आता थोडं एक 5 ते 10 मिनिट मी साईडला ठेवून घेणार आहे आणि आता वळूया आपण नेक्स्ट स्टेपकडे. त्यानंतर आता मी इथे गॅसवरती एक तवा ठेवून घेणार आहे. तवा छानपैकी गरम होऊ द्यायचा. चला तर मग आता मी इथे दुसरीकडे पोळपाट घेणार आहे आणि पोळपाटावरती मी एक ओला कापड करून घेणार आहे आणि त्या कापडावरती आपण आता छानपैकी धपाटे बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता असा कापड घ्यायचा ओला करून छानपैकी
आणि आता पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याचा हात घेऊन आपण जी कणिक मळलेली होती त्या कणिकमधून थोडीशी कणिक घ्यायची आणि त्या कणकेचं छानपैकी पोळपाटावर धपाटं थापून घ्यायचं। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छानपैकी धपाटं थापून घ्यायचं आणि मध्ये एक होल करायचं। तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि आता होल करून झाल्यानंतर आपण आता चला तर आता इथे आपलं धपाटं छानपैकी थापून झालेलं आहे। आपण आता त्याला तव्यावरती टाकून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपला तवा छानपैकी आता गरम झालेला आहे आणि आता गरम झालेल्या तव्यावरती मी छानपैकी तेल लावून घेत आहे। चारी बाजूनी तेल लावायचे छानपैकी पूर्ण तव्याला आणि त्यानंतर आपण जे थापून घेतलेलं धपाटं होतं कपड्यावरती ते आता आपण तव्यावर टाकून घेणार आहोत आणि टाकून घेतल्यानंतर सगळीकडून तेल सोडायचं। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारी बाजूनी तेल छानपैकी सोडून घ्यायचं आणि ते कापड काढून घ्यायचं आणि आता हे धपाटा आपण दोन्ही साईडनी छानपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आला आणि किती टेस्टलाही तेवढंच सुंदर लागते। चला तर इथे आपले आता मस्त दुधी भोपळ्याचे धपाटे तयार आहेत। तसेच तुम्ही हे धपाटे सकाळी नाश्त्याला पण बनवू शकता, तसेच तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता आणि त्याचबरोबर हे धपाटे हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे आणि तुम्ही हे लोणच्यासोबत किंवा जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा दही कशासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूप हेल्दी आणि टेस्टी आहेत। चला तर मग मित्रांनो वाट कशाची बघता, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं झाले ते मला कमेंटमध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओत।